आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईतल्या सर्व जागा आणि रस्ते उद्या दुपारपर्यंत मोकळे करा. हायकोर्टाचे आंदोलकांना आदेश. आंदोलकांनी ऐकलं नाही तर सरकार कारवाईला मोकळं असल्याचा निर्वाळा. आझाद मैदानातल्या आंदोलकांना जेवण आणि औषधाची सोय करा. हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश. शाळा कॉलेज नोकरदारांना त्रास देऊ नका, कोर्टाने आंदोलकांना बजावलं. कोर्टाने दिलेल्या आदेशांचं सरकार काटेकोर पालन करेल. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. काही जणांमुळे आंदोलनाला गालबोट लागल्याचं मत. हमी देऊनही जरांगेंनी आंदोलनाचे नियम पाळले नाहीत. राज्य सरकारची कोर्टात भूमिका. आंदोलकांनी नियमांचं सर्रास उल्लंघन केल्याची सरकारची माहिती. तर आंदोलकांच्या उलटबाजीचे व्हिडिओ कोर्टामध्ये दाखवले. मराठा आणि कुणबी एकच असून हेच फायनल. मनोज जरांगेंकडून स्पष्ट. तर न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याच्या आंदोलकांना सूचना. आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप. वकील गुणरत्न सदावर्तेंची कोर्टात भूमिका. शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आंदोलनकर्त्यांना रसद पुरवत असल्याचा आरोप. मराठा आरक्षणासाठी नवीन जी आर आणण्याच्या सरकारच्या हालचाली. सूत्रांची माहिती. जरांगेंना मसुदा दाखवून अंतिम निर्णय घेतला जाणार. मुंबईत काही ठिकाणी आंदोलनाच्या नावाखाली हुल्लडबाजांचा शिरकाव. महिला पत्रकारांना त्रास दिल्याच्या तक्रारी. तर सरकारच हुल्लडबाज असल्याचा जरांगेंचा पलटवार. ओबीसींच्या वाट्यात इतर वाटेकरी नकोत. अन्याय झाल्यास लाखोंचे मोर्चे काढणार. भुजबळांची कठोर भूमिका. मराठा आणि कुणबी दोन्ही वेगवेगळ्या जाती असल्याचं कोर्टाने स्पष्ट केल्याची ही आठवण. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टीचा मार्ग मोकळा. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील. राज्यभरामध्ये गौरी पूजनाचा उत्साह. लातूरमध्ये पुरणपोळीसह विविध पदार्थांच्या नैवेद्याची मेजवानी. सिंधुदुर्गात पारंपरिक पद्धतीने गौरी पूजन. तर यवतमाळमध्येही गौरी पूजनाने आनंदोत्सव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.